दादा ते माती टाका माती हे पहिले माती आहे माती टाका माती दादा इकडून टाका उठे इकडून टाका सरळ सरळ आपण अखंड सोबत आहात. परमेश्वर खरोखर तुमच्या माध्यमातून हे कार्य पूर्णत्वास नेऊ. आपणा सर्वांच्या शुभेच्छेने हे कार्य पूर्णत्वास जावं अशी मी तुमच्या श्रीचरणी प्रार्थना करेन. कारण आपण ईश्वरीचे राजकुमार आहात, ईश्वरीचे राजहंस आहात. परमेश्वर आपल्यावर प्रसन्न आहे. आपण परमेश्वराला जर विनंती कराल, प्रार्थना कराल तर हे संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. आणि मी तुम्हा सर्व आचार्यगणांना विनंती करतो की आपण परमेश्वराला प्रार्थना करून या होणाऱ्या पुढील कार्याला आपल्या शुभेच्छा. बाबा तुम्हा सर्वांना दंड दंड. धन्यवाद बाबाजी. मी तुम्हाला सांगतो प्रवचन 31 तारखेला होणार आहे. प्रवचनाचे कार्यक्रम 31 तारखेला होणार आहे. कारण तो कार्यक्रम त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सव आहे, दर 3 वर्षांनी येणारा. आज फक्त खंबारोहण झालेला आहे, त्याच्यामुळे 2-2 मिनिटं फक्त गुरुजनांच्या शुभेच्छा घेऊया आणि कार्यक्रम आपण लवकरात लवकर संपवायचा आहे. त्याच्यामुळे आदरणीय श्रद्धेय पूजनीय पारिमंडलीय कुलभूषण आचार्य श्री मानेकर बाबाजी आपलं मंतव्य व्यक्त करतील अशी मी बाबाजींना विनंती करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजच्या या खंबारोहण समारंभाच्या निमित्तानं आयोजित या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्याय पैठणकर बाबाजी, त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय उलट झालं संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष पैठणकर बाबाजी, आपला दर्यापत्र बाबाजी, कविश्वर कुलाचार्य आचार्य प्रसन्न रुद्धपूर निवासी आणि पंचाळेश्वर निवासी 2 संस्था बाबांच्या आहेत आणि दोन्हींवरही आबादित अधिकार बाबांचा आजही आहे असे आदरणीय श्रद्धेय कविश्वर कुलाचार्य बाबाजी. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय रुद्धपूर निवासी यांचे स्नेही
उपाध्यायांना यक्षदेव बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेमंत देवराज बाबाजी, परमपूजनीय आदरणीय आजच्या या कार्यक्रमाचे प्रवचक आचार्य श्री बांकर बाबाजी, उपस्थित सर्वच आदरणीय संत महंत, आदरणीय सनातन मुनीजी, पुरुषोत्तमजी आणि सर्व तिथे उपस्थित असलेले आदरणीय संत महंत तथा सद्भक्त बंधू, आज खंबारोहणाचा कार्यक्रम आहे. अतिशय महत्वाचा विषय जो आहे मानव संप्रदायाच्या दृष्टीने, महानुभावच नव्हे तर प्रत्येक तत्वज्ञानामध्ये महावाक्याला विशेष असं महत्व. वेद असतील, उपनिषद असतील, त्यांच्याकडे सुद्धा महावाक्य आणि महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा महावाक्य. महानुभाव संप्रदायाच्या महावाक्याचं एक वेगळं आणि एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचं महावाक्य लावणं किंवा त्यावर प्रबोधन करणं इतकी सामान्य बाब नाही. परंतु आपल्या सुदैवाने आज ही संधी आपल्या सर्वांना लाभत आहे, प्राप्त होत आहे. म्हणून प्रथमतः या आयोजकांचे आणि आदरणीय प्रवाचकांचे आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. टाळ्या वाजवून त्यांचं सर्वांनी आपण स्वागत केलं. आज काळ अतिशय धकाधकीचा आणि धावपळीचा काळ. या काळामध्ये तत्वज्ञान समजावून सांगणे आणि समजावून घेणे या दोन्ही गोष्टीला माणसांकडे वेळ नाही आहे. परंतु आपल्या ज्या परंपरा आलेल्या आहेत, आपली जी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे ती पुढे चालवली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे चालवली पाहिजे. परंपरा आजकाल टिकवताच येत नाही. काही माणसांना अतिशय उज्ज्वल परंपरा आहेत आपल्या. महानुभाव संप्रदायाची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. ही परंपरा आपल्याला टिकवता आली पाहिजे, टिकवता आली आणि त्यापुढे वाढवता येईल. आदरणीय श्रद्धे बांकर बाबाजींनी हाच एक प्रयत्न केलेला आहे. या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बाबांचे परंपरेने आलेले सद्भक्त आहेत. फार मोठं कार्य या परिसरामध्ये पूर्वीच्या बाबांपासून परंपरेनं त्यांनी केलेलं आहे. त्यात आज राजूदादांचे भर व्याकरणाचार्य, मी त्यांना गमतीने गडकरी म्हणत असतो, नितीन गडकरी सारखं काम त्यांचं येते. गडकरी पुलं बांधतात आणि हे ज्ञानाचे पूल इकडे यांनी बांधायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचंही काम अतिशय महत्वाचं आहे. आणि अशा चांगल्या माणसांचा सहयोग लाभल्यामुळे बाबाजी आज एका नवीन पर्वाला प्रारंभ करीत आहेत. मी म्हटलं परंपरा राखली गेली पाहिजे आणि परंपरा वाढवली गेली पाहिजे. आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे या परंपरेमध्ये या 2-3 पिढ्यामध्ये या प्रकरणावर कोणी निरूपण केलेलं आहे असं मला ऐकिवात नाही. असेल तर राजू शास्त्री वगैरे सांगतील मला. परंतु तो प्रकार जो ज्ञानाचा तो आपण पुढे वाढवावा आणि परिसरातल्या असणाऱ्या सर्व लोकांना ज्ञान द्यावं. ज्ञान हे अतिशय महत्वाचं. सर्वज्ञांनी देखील उत्तरापंथी जाताना बेलापूर असेल, डोमेग्राम असेल या परिसरामध्ये ज्ञान आचार्यांना अतिशय तळमळीने ज्ञान सांगितलं. उल्लेख आपल्याकडे असा आलेला आहे चरित्रामध्ये की अक्षरशः रात्र निरोपण चालायचं. त्या दिव्यातलं तेल संपलेलं असलं स्वामी तेल टाकायला सांगायचे. यांना झोप लागली त्यांच्या डोळ्यावर पाणी मारायचे आणि त्यांना उठवायचे आणि परत ज्ञान सांगायचे. एवढी तळमळ आमच्या स्वामींना ज्ञान सांगण्याची होती. त्या सर्व जीवांच्या उद्धाराकरता, सर्व जीवांच्या कल्याणाकरता, सर्व जीवांच्या भल्याकरता ते ज्ञान, एवढं श्रेष्ठ आलेलं ज्ञान परंपरेने आमच्या पूर्वजांनी अतिशय प्राणाने जपलेलं आहे. ते ज्ञान सामान्य नाही. इतर ज्ञान जशी काही काळापुरती असतात तसं हे ज्ञान हे जीवाचं कल्याण करणार आहे, जीवाचा मोक्ष देणार, जीवाला मोक्ष देणार आहे. आणि असं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं, आपल्याला सांगावं, हा मनोदय आदरणीय श्रद्धे बाबाजींनी व्यक्त केला. आणि या सर्व मंडळींनी यासाठी अत्यंत परिश्रम घेऊन हे कार्य करतायत. आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेतच. हे परमेश्वराचं कार्य आहे आणि कुठलंही कार्य सदहेतू नाही केलं, चांगल्या हेतूनं केलं की ते यशस्वी होत असतं. तुम्ही एखादी पंगत करा किंवा अन्नदानाचं कार्य करा,
मनामध्ये जर कुठे जर कोणता भाव ठेवला तर काय होतं, अपूर्ण पडतं. आणि जर उदार अंतःकरणाने करा, मोकळ्या मनाने करा, काय होतं, कुठेही कमी पडत नाही. आपण द्वारकेच्या ब्राह्मणाची कथा ऐकतो. त्या बाईनं मनामध्ये विचार केला, 1000 लोकांचा स्वयंपाक केला, 500 यांनीच खाऊन टाकलं, अजून 1000 लोक जेवायचे, कसं व्हायचं. स्वामीने एका मिनिटात तो हात आखडता घेतला. स्वामी जेवले नाही, परंतु नंतर मात्र ती तेवढेच त्यांना मिळालं, त्यांना लाभ झाला. म्हणून हा कार्यक्रम करताना राजू शास्त्री असतील, बाबा असतील किंवा जे आयोजक मंडळी आहे, त्या सर्वांचं अगदी उदार अंतःकरण आहे, सदहेतू आहे. या जीवांना ज्ञान कळावं, सर्वांना ज्ञान समजावं, याच शुद्ध हेतूने हा कार्यक्रम घेतलेला असल्यामुळे नक्कीच हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे, यात मला तरी तीळमात्र शंका नाही. आपणही सर्वांनी अतिशय उत्साहानं, अतिशय प्रेमानं या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येकानं आपलं कार्य समजून, संत मंडळी असते, सद्भक्त मंडळी असते, सर्वांनी आपलं कार्य समजून, घरचं कार्य समजून या कार्यामध्ये सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करूयात. आमच्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद बाबाजी. त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय उपाध्याय आचार्य श्री यक्षदेव बाबाजी शास्त्री निद्धपूर बाबाजी 2 मिनिटं शुभेच्छा देतील. वंदे परमानंद माधव सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय. आज परमपूजनीय बाबांनी काल फार अडचणीत होतो. परमपूजनीय बाबांना फोन केला, बाबांना सांगितलं पण तेव्हा माझ्याकडून काही येणं होत नाही, काही तब्येती बरोबर नाही आहे. आणि माझ्या इथे आज अवसर होता, तो अवसर मी ठरवला आहे. माझ्यामुळे ती इथपर्यंत येऊन राहिलेलं आहे. जर मी जर करून ते नाराज होते म्हणून मी सहसा हा कार्यक्रम टाळण्याचा प्रयत्न केला. असा फोन मी दर्यापूर बाबांना केला, दर्यापूर बाबांनी पुन्हा यांना फोन केला, पुन्हा शास्त्रीचा फोन मला आला की बाबा आम्ही सर्व सजावट केली आहे, तुमचं नाव प्रकाशित झाले आहे, तुम्ही थोड्या वेळाला लागता तरी या, परंतु या. नाव उत्साहित आहे, नाव तरुण आहेत. आता आपण जर गेलो तर त्यांचा उत्साह आपण घेऊन तरी आपण नाही गेलो तर हा त्यांचा उत्साह हे होईल. कार्य तर होण्याचा कार्य जे राहत नसते. चक्र स्वामींनी सांगितलं ठोक प्रकरण ज्याला म्हणतो आपण महाके म्हणतो, ते महाके प्रकरण बाबा या ठिकाणी वाखाणणार आहे. आज तरुण पिढीचा हा उत्साह होऊन मनुष्य फार आनंद होतो. पूर्वीच्या पोत्या होत्या 10-20 वर्षांना लागत नव्हत्या. आम्ही एकच फक्त महावाक्य ऐकलं आहे. परपर्यंत नसतील श्री बिडकर बाबा घर कळला असताना ती एकच महावाक्य आहे, पुन्हा पुढे केलेलं आहे. आज तरुण पिढीमध्ये हा उत्साह साने वक्ता आम्हाला समजत नाही, साने योग धर्म हे प्रकरण आम्हाला समजत नाही. बाबा प्रवचन कशावर महावाक्य प्रवचन करून राहिले आहे, त्याचं परमेश्वराचे त्यांना एक देण आहे. त्यांनी हे जे कार्य आरंभलं आहे, ह्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे परमेश्वर सफल करतील अशी शुभेच्छा देऊन माझी 2 शब्द संपवतो. त्यानंतर उपाध्याय श्री गोविंद प्रभु महाराज की जय. आज अत्यंत मंगलमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असलेला श्रीमद महावाक्य निरूपण सोहळ्याचा हा मुहूर्तमेळ समारंभ याचा औचित्य साधून आज या ठिकाणी ज्यांच्या दर्शनाने नसुद्धा दर्शनानेच आपल्या पापाच्या राशीत नाचल्या जातात असे थोर अधिकरण या ठिकाणी उपस्थित आहेत. या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय कवीश्वर कुळाचार्य श्री क्षेत्र रित्रपूर येथील फुलारी मठाचे संचालक आदरणीय श्री बाबाजी,
तसेच या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य आमने आचार्य श्री बाबाजी, तसेच या ठिकाणी या श्रीमद महावाक्य निरूपण सोहळ्याच्या या मुहूर्तमेढीला ज्यांची उपस्थिती लाभली असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पारिमांडल्य कुलभूषण आदरणीय श्री सावधा निवासी बाबाजी, तसेच ज्यांचं आपण या 41 दिवसाचं निरूपण आपण ऐकणार आहे असे या पोथी प्रवचनाचे निरूपक आदरणीय श्री मनसर निवासी बाबाजी, आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित, कारण शास्त्रीनं सांगितल्याप्रमाणे वेळ कमी आहे, सर्वांचं नाव घ्यावं आणि आपली वाणी पवित्र करून घ्यावी असे सर्वांचे नामोल्लेखाने आपलं अंतकरण शुद्ध व्हावं असे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित तपस्विनी महिला, साधनवंत ईश्वरीचे आणि वासनिक वर्ग सर्वजण आपण या ठिकाणी या आनंदाच्या सोहळ्याचे साक्षीदार होतो. तर सांगण्याचा उद्देश आज या ठिकाणी मुहूर्तमेळ पुरवल्या जातो. ज्या कार्यक्रमाच्या उद्देशाने आपण या ठिकाणी उपस्थित झालो, थोडी तरी आपल्या मनात शंका निर्माण झाली असेल की मुहूर्तमेळ म्हणजे काय आणि ती का रोवल्या जाते. तर बंधूंनो, तर आपण जसं सांसारिक जीवनामध्ये पाहतो, घराची वास्तू, लग्न सोहळे आणि काही आपल्या आनंदाचे सोहळे असले तर आपण त्याचं मुहूर्त पाहिले जातो. परंतु या सोहळ्यासाठी जे श्रीमद महावाक्य निरूपण सोहळा आहे त्या निमित्ताने या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवल्या जातात. तर मग हे मुहूर्त पाहून जाते का? तर नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी मुहूर्त कोणतं असते की त्या निमित्ताने आज या ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान या ठिकाणी आलेलं आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी अधिकरणाची उपस्थिती आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी वास्तविक वर्ग उपस्थित आहे, त्या निमित्ताने ईश्वराचा साधनवंत वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तर हेच उपस्थिती आपल्यासाठी मुहूर्त असते. आजपासून या कार्याची ही सुरुवात झाली, ईश्वराचं अधिष्ठान या ठिकाणी आलं. त्या मुहूर्तमेढीच्या माध्यमातून आपल्याला धर्मरूपी पाठबळ मिळावं. आमचे स्वामी सांगतात की पूर्वोत्तर क्षण दुर्लभ, म्हणजे पूर्व आणि शेवटचा जो क्षण आहे हे दोन्हीही सुद्धा गोड झाले पाहिजे. जसं आज आपण हा पूर्व क्षण सुरुवात गोड केला, याचा समारोप सुद्धा आपण गोडच झाला पाहिजे. त्याचा जर पाठबळ आपल्याला लागत असेल तर ते आमचं अधिष्ठान हे गुरुजनांचं शुभचिंतन या पाठबळावरच आपण हा सगळा सोहळा संपन्न करत असतो. आता हा सोहळा संपन्न होत असताना बरेच जण म्हणतात पोथीला तिथं जाण्याची गरज काय नाही का? आपण मोबाईलवर घरी ऐकू शकतो, यूट्यूबवर ऐकायला भेटते. आजकाल आपल्यापाशी उपकरणं भरपूर झाली आहेत ना, परंतु त्या ठिकाणी मंडपात जाण्याचीच गरज काय? आपण घरी बसून ऐकू शकतो ना. तर नाही, एक छोटी स्मृती सांगून थांबतो. आचार्यांच्या सोबत आपले पंडित असतात, दामोदर पंडित, तर त्यांचं काहीतरी अध्ययन चालू असतं. ते प्रपंचातून इकडे आलेले असतात आणि ते अध्ययन करत असताना आचार्यांना त्यांना विसर पडतो त्या दामोदर पंडितांना किंवा हे वाक्य कसं. आचार्य म्हणतात त्यांना चला सोबत चला, मी तुम्हाला सांगतो. रस्त्याने जात असताना नदीच्या काठी ब्राह्मण संध्या स्नान करत असतो, त्याचे ते षटकर्म तो आचारात असतात. आचार्य त्या ठिकाणी बसतात, दामोदर पंडितांना त्या ठिकाणी बसवल्या जातात आणि ते आचार्य त्या ब्राह्मणाला विचारतात की हे कसं, म्हणजे उदाहरणार्थ ते काय एक क्रियते तत्कर्म म्हणून. तर ते ब्राह्मण पूर्णपणे उच्चारून दाखवतात. उच्चारल्यानंतर आचार्य म्हणतात दामोदर पंडितांना, झालं का समाधान? तुम्हाला जे आठवत नव्हतं हे वाक्य आहेत ना, त्यावेळेस जे दामोदर पंडित म्हणतात ते महत्वाचं आहे. त्यांनी जे सांगितलं ते म्हणतात दामोदर पंडित की ब्राह्मणाने जे सांगितलेलं आहे ते मला नको, तुमच्या मुखातून मला ऐकायचं आहे, त्याच्यानंतरच ते माझं होतं. कारण दामोदर पंडितांना या सगळ्या गोष्टी येत होत्या, परंतु त्यांना आचार्यांच्या मुखातून ऐकायचं होतं. कारण अधिकारी पुरुषाच्या मुखातून जर शास्त्र आपण ऐकलं तर त्याचा उमट होतो. त्यावेळेस आचार्य म्हणतात की हे आता दामोदर पंडित आपले झाले, त्यांना उमट झाला, त्याच्यानंतर त्यांचं अनुसरण होतं. म्हणून या पोथी सोहळ्याच्या साठी आपल्याला या मंडपात येणं गरजेचं आहे. कारण ईश्वरानं अधिष्ठित केले जे अधिकरण आहे त्यांच्या वाणीतून आपल्याला हे शास्त्र ऐकायचं आहे आणि ते शास्त्र ऐकल्यानंतरच आपल्याला उमट होतो. बाकीच्या कोणत्या गोष्टीवरून उमट होत नाही आणि उमट झाला नाही तोपर्यंत आपण ईश्वराला अनुसरत नाही. तर बाबांना मी शुभेच्छा तर नाही, तर कारण बाबापेक्षा खूप लहान आहे, परंतु बाबांचा हा सोहळा अतिशय आनंदात आणि थाटामाटात संपन्न हो आणि बाबा पुन्हा सर्वांना ज्ञानदानाचं कार्य पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि श्री यक्षदेव परिवाराच्या वतीने बाबांना श्री गोविंद प्रभू महाराज की जय. आपल्या लक्षात घ्या,
रिद्धपूरला जो 30 तारखेला कार्यक्रम होणार आहे तो बाबाजींच्या मठामध्येच होणार आहे, 102 मठामध्ये. त्याच्यामुळे बाबाजींच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना आलेल्या आहेत. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पूजनीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य रिद्धपूर येथील बाबाजी अध्यक्ष भाषण स्वागत करूया. कली सर्व सत्तात जो श्रेष्ठ नाता जना वंदिता सर्वपंथात महापात्राचार्य श्री नागदेवा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. खंबार असा हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या खंबारोहण महावाक्य निर्वचन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खंबारोहण आरंभ केलेला आहे. तो कुठे केलेला आहे? पैठण नगरीमध्ये. आपला आनंद परमेश्वराने या जीवाला देण्याकरता या सृष्टीची रचना केली. बंधूंनो, आज या खंबारोहणाच्या निमित्तानं ही धर्मसभा आणि या धर्मसभेला आपल्याला जे आज उपस्थित अधिकरण ज्यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाला कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले ते उपाध्याय आदरणीय श्रद्धेय पैठणकर बाबाजी, त्याचप्रमाणे उपाध्याय ज्यांनी आपल्याला आत्ताच आपल्या अमृतमय वाणीतून जे महत्व आपल्याला सांगितलेलं आहे ते आदरणीय श्रद्धेय 102 महानुभाव, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पारिवांडाल्य कुलभूषण ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटित करून त्यांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे ते आदरणीय श्रद्धेय सावधा निवासी श्री माणेकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय केराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कृष्णराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय देवगावकर बाबा, आदरणीय श्रद्धेय वंकीराज बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी भाविकराज बाबाजी, दामोदर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या मुखातून आपण हे जे थोरलं प्रकरण निर्वचन आणि महावाक्य या थोरल्या प्रकरणावर जे 40 दिवस 41 दिवस का 41 दिवस आपण या प्रकरणावर बाबाजी आपल्याला विस्तृत जसं काही जे महावाक्य प्रकार आहे सर्व शास्त्राचा सार त्या महावाक्यात आहे. स्वामींनी त्या महावाक्यात आपल्याला जीवांचा जो उद्धार आपण सर्व प्रकरण निरूपण केलेले आहे. पूर्वी प्रकरणापासून पूर्वी प्रकरणात सर्व काही आहे
सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जे नाही ते परमेश्वर विन तोची परमेश्वर निर्व्यव निराकार असे परकृपावशी सायो साकार होय अवतरे आपले सन्निधान ते दास्य बोल म्हणजे जे दास्याचं आपल्या जीवांचा उद्धार आपण कुठे होतो कुठून आलो आणि कशासाठी आलो याचा विचार आपल्यालाच करायचा आहे कारण गीतेमध्येही सांगितले उत्तरे आत्मानम आत्मानम औसादेत आत्मैव आत्मनव बंधू आत्मैव रिपुरात्मा कारण आपणच आपल्या आत्म्याचे शत्रू आहोत आणि आपणच आपल्या आत्म्याचे मित्र पण आहोत तर मित्र या अर्थी आहोत की आपण आपल्या आत्म्याचं जर हित केलं आणि या अनंत सृष्टी एकच सृष्टी नाही अशा अनंत सृष्टी आपल्या वाया गेलेल्या आहेत अनंत सृष्टीमध्ये 184 योनी चतुर्विधी ज्याला म्हणतो आपण त्या चतुर्विधीतून आपल्याला जीवात्म्याला बाहेर काढायचं आहे सर्वज्ञ श्री चक्ररत्न वाडोवाडी दिवस गावोगावी गेले कशासाठी खळगी भरण्याकरता नाही गेले जीवांचा उद्धार करण्याकरता जे उच्च प्रकारचं जे दान आहे ते दान आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला त्या संसार भ्रमणातून आपल्याला काढण्याकरता स्वामींनी जे आत्मोद्धारक जे ज्ञान आहे ते प्रत्येक जीवापर्यंत पोहोचावं म्हणून स्वामी या महाराष्ट्राभर परिभ्रमण करीत स्वामी पैठण या ठिकाणी गेलेले आणि पैठणला हा जीव कसा आहे पहा जीव किती स्वार्थी आहे अहंकारी आहे आणि या जीवाच्या ठिकाणी मतित्रय आहे त्यामुळे आपण वाहत या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला या जीवाचा उद्धार करून या चतुर्विधीतून जन्म मरणाच्या फेऱ्यातून जीवाला उद्धार करायचा आहे एक पैठणला स्वामी आलेले आता जीवाची त्यांनी परीक्षा घेतलेली सुमोती यात्रा भरलेली आणि स्वामींनी पैठणलाच मुहूर्त मिळवलेली आहे भोगावती या ठिकाणी विडा वाहिलेला आहे आणि पहिलं जे कार्य केलेलं आहे जीवांचा उद्धार ते 22 प्रेमदान ते पैठणला दिलेलं आहे म्हणून स्वामी पैठणला आलेले आहेत या ठिकाणी स्वामींनी आचार्य काही भक्तिजन सोबत आणि मोठी सोमू म्हणजे सोम याची यात्रा भरलेली आहे त्या ठिकाणी बरेचसे जीवात्मे त्या ठिकाणी आलेले म्हणजेच लाखो लोक त्या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत यांना पाहून आचार्य म्हणतात स्वामी म्हणतात हे दृष्टपर का अदृष्टपर आलेले आहेत तर या ठिकाणी एवढे जीवात्मा सर्व संसाराचा या ठिकाणी आलेले आहेत तर काहीतरी हे अदृष्टपर आलेले नाही हे सर्व दृष्टपर आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे एक दौंडी द्यायला स्वामी सांगतात त्यावेळेस स्वामींची प्रवृत्ती आहे त्या यात्रेला पाहून जर सर्व यात्रा जर स्वामीकडे आली असती तर सर्व त्या ठिकाणी जीवांना स्वामींनी या संसार भ्रमणातून सोडला असता आणि आपला आनंद दिला असता जो आनंद परमेश्वरा जो आहे तो आनंद प्रदान केला असता दौंडी दिली या ठिकाणी एक कैवल्य दानी आला असता तो कैवल्य दान म्हणजे स्वामींची प्रवृत्ती होती त्यावेळेस बोलला तरी हा आनंद आपण प्रदान करावा कारण परमेश्वराजवळ आनंद आहे परंतु जीवाच्या ठिकाणी जो कलंक लागलेला म्हणूनच आपण या
अनेक जन्मातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि या संसार भ्रमणातून फिरत आहोत. एकही स्वामींनी दौंडी दिली कैवल्य दानी आला असे ना म्हणजे आनंद द्या करता स्वामी प्रवृत्त झालेले एकही या सोमोतीमधून स्वामींच्या भेटी करता आलेला नाही. पण जीव किती स्वार्थपर आहे. दुसरी दौंडी दिली लोखंडाचं सोनं करण्याकरता या ठिकाणी दौंडी दिली गेलेली आहे. तर संपूर्ण यात्रा या ठिकाणी घरी जाऊन आपलं लोखंड घेऊन आलेला आहे. फक्त एकच माणूस त्या ठिकाणी आलेला आहे. तो जर्जर झालेला आहे. शरीर नकोसं आहे आपल्याला. दुःखी झालेला आहे. वास्तविक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की परमेश्वराचा आनंद प्राप्त करण्याकरता परमेश्वराने आपल्याला जी अवस्था मागितलेली आहे त्या अवस्थेतच आपण परमेश्वराचा आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पण तो म्हातारा आलेला आहे. स्वामींनी त्या आचार्यांना सांगितलेलं आहे या सृष्टीत जीव आहे पण दृष्टपर आहेत अदृष्टपर आहेत कसे आहेत स्वार्थपर आहेत. म्हणून आपण आज आपला स्वार्थ दूर करून या ठिकाणी 41 दिवस बाबा आपल्याला हे धर्म निरूपण करणार आहे. महावाक्य हे भलत्याच आता बाबांचा अधिकार आहे सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे बांधकर पिढीमध्ये एक बाबा होतो. हा छोटी मूर्त होती लहान मूर्त होती कीर्त फार मोठी होती. मुंबईला संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची कीर्ती गाजत आणि पोची शिव त्याला दुसरं पैसे छोटेसे होते पण वाटायचं नाही हे बांधकर बाबा. तर त्या बाबांनी संपूर्ण महाराष्ट्र का पण मुंबई सरी गाजवली एक काळी. 17 पण मुंबईमध्ये बांधकर बाबा कोणते म्हणजे पोथीवाले बाबा असा काळ एक होऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर बाबा होऊन गेले म्हणजे त्यांचे गुरुजी एक मनोहर त्यांनी बी चांगल्या प्रकारे या धर्म प्रचार प्रसार चांगला केलेला आहे. आणि त्यांच्यानंतर आता ह्या बाबांची पोथी आता 41 दिवस आपण बांधकर बाबाजी तर सांगण्याचं तात्पर्य आहे तर परमेश्वराचा आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याच्यावरच आपली ही महान वापरताची इमारत उभा आहे. आणि ह्या चारही जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याचंच कार्य कारण स्वरूप आणि लक्षण या आपल्या तत्वज्ञानामध्ये आणि ते तत्वज्ञान आपल्याला हे बांधकर बाबा 41 दिवस सांगणार आहे. तरी आपण सर्व सद्भक्त या ठिकाणी उपस्थित आज झाले तसे आपण 41 दिवस यांच्या अमृतमय वाणीतून जे दान आपल्याला मिळवलेलं आहे ते आपलं घरदार सोडून म्हणजे आपल्याला वेळ तर नाही प्रपंचात परंतु वेळ काढून आताच मी सांगितलं पण वेळ काढावा लागेल. तर वेळ काढून जर तुम्ही इथं आले तर तुम्हाला वाटलं घरी बसून बाबाने सांगितलं तुम्हाला की घरी बसून जे ज्ञान आहे आपल्याला ते आत्मसात होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणीच ते येऊन आपण ते महावाक्य प्रकरण जे आहे महावाक्य निर्वचन जे आहे हे आपण ऐकावं आणि या भव सागरातून आपली सुटका करून घेण्याकरता ते आत्मसात करावं. फक्त एवढंच करा जीव काय आहे देवता काय आहे प्रपंच काय आहे आणि परमेश्वर कोण आहे याची ओळख करून घ्या. एवढे बोलून मी आज या ठिकाणी बाबांच्या साथीला जे राजशास्त्री आहे कारण सर्व खटाटोप यांची आहे शास्त्रीजींची ती व्याकरण आचार्य आहेत. त्यांनी व्याकरणावर संस्कृत व्याकरणावर खूप अध्ययन केलेलं आहे आणि त्यांना खूप मोठी साथ आहे. तर मी परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एवढीच प्रार्थना करेन की हे अमृतमय तत्वज्ञान जे आहे त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण ऐकावं
आणि पुढील जे कार्य आहे, जे धर्म कार्य आहे, त्यांच्या हातून असंच घडत राहो अशी मी त्यांना माझ्या संपूर्ण दर्यापूरकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दाला मी विराम देतो. दंडवत प्रणाम. हॉल जे आहे लक्षात घ्या, महावाक्य पोथी निर्वचन निरूपण जो पोथीचा कार्यक्रम होणार आहे श्रीकृष्ण सभागृहामध्ये, खालच्या हॉलमध्ये भिक्षुकांची व्यवस्था, वरच्या हॉलमध्ये तपस्विनींची व्यवस्था, श्री दत्त मध्ये खालच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था, तपस्विनी आणि साधूंची आणि ग्रस्त मंडळींसाठी बाहेर मंडप टाकण्यात येणार आहे, त्याच्यासाठी बफेची व्यवस्था राहणार आहे. हे तिकडचं झालं नियोजन. वरच्या हॉलमध्ये प्रवचन म्हणजे पोथी जी आहे, पोथी दत्त मध्ये वरच्या हॉलमध्ये राहणार आहे. असं हे पूर्ण 41 दिवसाचं या ठिकाणी 30 आणि 31 अशा 2 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर इथे अभ्यागत जे येतील, जे आपण भेटायला बाबाला वगैरे येतील, त्यांची व्यवस्था इथे राहणार आहे. आणि तपस्विनी जे मार्गरूढीच्या महिला मंडळी आहेत त्यांची व्यवस्था हा हॉल 41 दिवस इथेच राहणार आहे, त्यांची व्यवस्था या ठिकाणी राहणार आहे. अशी ही संपूर्ण नियोजन 41 दिवसाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. येणाऱ्या 27 तारखेला पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी त्रैवार्षिक परमप्रीती महोत्सव होतो. दर 3 वर्षांनी आपला त्रैवार्षिक होतो. दर 3 वर्षांनी आपला त्रैवार्षिक होतो बांधकर पिढीचा. तर पौर्णिमेच्या दिवशी 27 तारखेला दुपारी 4 वाजता संपूर्ण शिराईचं अभिषेक होणार आहे. संपूर्ण शिराईला उटी होणार आहे 4 वाजता. 5 वाजता मिरवणूक निघेल बाबाजींची आणि 6 वाजता बाबाजींचं पोहत होईल नेहमीप्रमाणे. असं तो 27 तारखेचं नियोजन आहे. 30 तारखेला माहूरकर बाबाजींचा 65चा कार्यक्रम ठेवलेला आहे सुरेश भट्ट सभागृहामध्ये. लक्षात घ्या, 65चा कार्यक्रम सुरेश भट्ट सभागृहामध्ये ठेवलेला आहे 30 तारखेला. आणि तो कार्यक्रम 4 वाजेपर्यंत चालणार आहे असं आयोजक मंडळींनी आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पहिलेच माननीय श्री ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत. तर ते 4 वाजता तो कार्यक्रम संपेल आणि 6 वाजता 30 तारखेला 4 वाजता तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर 6 वाजता आपली मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीमध्ये 25 रथ राहणार आहे, पण 51 आचार्यांची मिरवणूक राहणार आहे. आजपर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये एवढी मिरवणूक झाली नाहीये. 51 आचार्य रथात बसून त्यांची मिरवणूक होणार आहे. किती तारखेला? 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. कुठून? हे राजूरकरांचं लॉन आहे ना, चक्रधर लॉन म्हणतो आपण त्याला, तिथून तर इथपर्यंत असं 1.5 किलोमीटरची ती मिरवणूक राहणार आहे. त्या मिरवणुकीला आपण सर्वजण उपस्थित पाहिजे आहात. 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. आणि 31 तारखेला जो त्रैवार्षिक दर 3 वर्षांनी बांधकर पिढीचा होतो तो तर आहेच, आणि त्यात आपण सोबतच राहत आहे मला माहित आहे. असा हा कार्यक्रम. आणि 1 तारखेपासून लक्षात घ्या, 1 सप्टेंबर पासून तर 9 सप्टेंबर पर्यंत, 9 ऑक्टोबर, 1 सप्टेंबर पासून 9 ऑक्टोबर पर्यंत हा पोथीचा सोहळा रोज राहणार आहे. रोज दुपारी 10:30 वाजता पंचवतार उपार आहे पोथीमध्ये. दररोज 41 दिवस रोज पंचवतार उपार राहणार. सकाळी 5:30ला पोथी, त्याच्यानंतर दुपारी 3:30ला पोथी, 9:30 वाजता दररोज श्रुती स्मृती वृद्धाचार मार्गरूढी हे जे सप्तग्रंथ दिलेले आहेत याच्यावरती प्रवचन. आणि रात्री 6:30 ते 7:30 श्रीमद भगवद्गीता निरूपण सोहळा, प्रवचन सोहळा. असा दिवसातून 4 पोथ्या, 2 वेळा महावाक्य, 1 वेळा सप्तग्रंथ आणि 1 वेळा श्रीमद भगवद्गीता असं संपूर्ण ते शेड्यूल लागलेलं आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण नियोजनाला आपल्या सर्वांची साथ जशी पहिल्यापासूनच आहे. मीटिंगला पण आपण सर्व होते, पहिल्यापासून आपण सर्वजण सोबत आहात. खरंच आपण जेवढे मानावे तेवढे धन्यवादास पात्र आहात. या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय श्रद्धेय पूजनीय माननीय श्री पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेब करतील अशी मी साहेबांना विनंती करतो. संन्यास दीक्षा विधी
संत समागम पंचवटा उपहार महोत्सव सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2027 व 23 फेब्रुवारी 2027 म्हणजे आदरणीय श्रद्धे पूजनीय या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत असे आदरणीय फुलारी मठाचे संचालक आचार्य श्री कवीश्वर कुलाचार्य दर्यापूरकर बाबाजींनी 26 आणि 27 नाही 22 आणि 23 फेब्रुवारी लिहून घ्या 22 आणि 23 फेब्रुवारीला बाबांनी मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. बाबा म्हणतात सगळे जण या, मी आता सगळे चेहरे पाहिले म्हणते जो नाही आला त्याला येऊ नक्की आम्ही येणार. एक आवाजात तुम्हाला दिला तुम्हाला द्या गोपाल कृष्ण महाराज की जय. आवाज कमी आला. उद्यापासून आता 30-31 तारखेपासून या ठिकाणी आता बाबांची पोथी सुरू होणार आहे. तुमचा जर आवाज कमी राहिला तर बाबांचा उत्साह वाढणार नाही. श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष दुपूर निवासी परमपूज्य प्रातिष्ठित महंत मोठे बाबा ज्यांनी दीप प्रज्वलन करून आजचं हे सुंदर धर्मसभेचं त्यांचं उद्घाटन केलं. ते आचार्य परमपूज्य प्रातिष्ठित महंत पैठणकर बाबा दुपूर निवासी, त्याचप्रमाणे दर्यापूरकर बाबा आणि परिमंडल कुलभूषण माणेकर बाबा आणि सर्व संत महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. बाबांचा सोहळा आता 30 तारखेपासून सुरू होत आहे. 30 तारीख सायंकाळी सुरू होणार आहे कार्यक्रमाला. परमप्रीती संमेलन आहे 30 आणि 31. 30 तारखेला सुरेश भट सभागृहामध्ये माहूरच्या मोठ्या बाबांचा 65वा कार्यक्रम ठरलेला आहे. तिथे आपल्या सर्वांना यायचा आहे आणि तो 4, 4:30, 5, 8 वाजल्यानंतर सायंकाळीचं जे बाबांनी जी आता घोषणा केली आहे इथे पालखी मिरवणूक मोठी जबरदस्त होणार आहे, त्याच्यामध्ये हजर राहायचं आहे. या आजच्या या सोहळ्याला खंबारोह सोहळ्याला जी संत महंत अधिकरण मंडळी उपस्थित राहिली त्यांचा मी सर्व या पीठाच्या वतीनं मी आभार मानतो आणि सर्व जे बाकीचे संत महंत बाकीचे भिक्षुक वास्तविक आणि ज्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये सहयोग करण्याकरता तनमन धनानं इथे उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांचा मी पूर्ण मनसाळ आश्रमच्या वतीनं मी आभार मानतो आणि मी बाबांना विनंती करतो पुढच्या आपल्या माननीय श्री अंबादासजी कृष्णारावजी कोहळे साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांच्या कार्यालयामध्ये साहेब कार्यालयाचे सर्व आहेत, मालक आहेत, त्यांच्या या कार्यालयामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच्यामुळे साहेबांना म्हटलं बाबा साहेब आपण 2 मिनिटं बोला. ते म्हणे बाबा आम्ही सोबत आहोत, बोलायला नको लावा, मोठेपणा देऊ नका, बोलायला लावू नका त्यांनी म्हटलं. त्याच्यामुळे साहेबांतर्फे आपणा सर्वांना एकदा दंडवत करतो. साहेब स्वतः दंडवत करतात सर्वांना, कारण की त्यांना ते म्हणतात मी काही बोलत नाही, मला मोठेपणा देऊ नका, त्याच्यामुळे ते स्वतः दंडवत करतायत. आणि यानंतर आपला हा कार्यक्रम इथे थांबवायचा आहे आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे. भोजन सर्वांना आहे तर सर्वांनी भोजनाकरिता कोणी वाढू लागा, म्हणजे बफे वाढू लागा, कोणी हारू लागा, कोणी जेवण करा आणि कोणी देवपूजा करा. एकदम गर्दी इथं तिथं तिथं कुठंच करू नका, कारण आरामशीर कार्यक्रम झाल्याशिवाय त्या आतापर्यंत कधी सुंदर आणि सुटसुटीत कार्यक्रम झाला असा सुटसुटीत कार्यक्रम झाला पाहिजे अशी सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमासाठी धावपळ करणारे प्रत्यक्ष आमचे सर्व मित्र परिवार, आमचे दामोदर बाबा आहेत, फलिप्रद बाबा आहेत, आमचे पारशिवनीचे कृष्णात बाबाजी आहेत, ते नसना येथील आमचे बाबा आमच्या सोबत आहेत, आदरणीय श्री देकरथ बाबा, आठवणीचे देगावकर बाबाजी आहेत आणि विजू भाऊ यक्षदेव अनिलला बांधकर आणि आमच्या त्या तपस्विनी सर्व या सर्वांच्या तर्फे
जो आपले आभार आहे. आणि आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्विनी मंजुळाबाई बांधकर म्हणजे आमच्या मातोश्री ते पाहून राहिले मागडे. आमची आई माझ्याकडे पाहत राहते काय म्हणतो मंजुळाबाई बांधकर मागच्या वर्षी ऐन कार्यक्रमाच्या वेळेस पदक बिघडली म्हणून आता कमीत कमी 25 इंजेक्शन लावून तिला आणलेलं आहे. आज जर सांगितलं 25 दिवसाचे 25 इंजेक्शन लावले आता 25 दिवस गडबड करायची नाही. मग 25 दिवस झाले का पुन्हा 25 लावून देऊ म्हणजे कार्यक्रमापर्यंत टेन्शन नाही. त्याच्यामुळे इथे उपस्थित आहे तिचा आमच्या वरती भरपूर आशीर्वाद आहे सोबत आहे. आणि आम्ही हे जे कार्य करतो आहे ते प्रत्येक कार्याला आमच्या पाठीशी उभी राहते. त्याचप्रमाणे आमची बहीण रंजनाताई बांधकर रंजनाताई चौकसे पार्श्विक शिक्षिका आहे त्या सुद्धा इथे उपस्थित आहेत. असा संपूर्ण परिवार खूप सुंदर आहे. दीपाताई रूपाताई भारतीताई कमलताई वर्षाताई पुष्पाताई संपूर्ण परिवार फार सुंदर आहे. त्याच्यामुळे परिवार जर आनंदित असला परिवार जर सोबत असला तर काही करता येते. आणि परिवार घरात आल्यावर चिडचिड वाटत असेल थनबन होत असेल डोकं तर माणूस कोणीही काहीही करू शकत नाही. असो आता ज्यांना देवपूजा करा देवपूजा करा जेवण करा. एकदा आपण पंचकृष्णाचा जयघोष करूया. श्री गोपाल कार्यकर्ते मंडळी वास्तव मोठा काळा श्री रंगनाथ श्री चक्रधारी श्री गोविंद प्रभू सर्वात्म श्री चक्र शिळाईची उठी आहे 27 तारखेला. सगळ्या शिळाईची त्यासाठी 27 तारखेला भेटूया. धन्यवाद. अरे दादा फेटे बोला हा म्हणता बरं आहे ना. तुम्हाला पाहिलं ना तुमचं माझं नाव की आधीच एकच आहे. पूर्वाश्रमीचं माझं नाव तुमचं नाव एकच आहे. अरे म्हणतो खूपच जमलं. अरे पट्टे माणसाचे एक नंबर आहात. दाखव का आधार कार्ड दाखव का हा माझं नाव आहे असं पूर्वाश्रमीचं तेच नाव आहे. पुरुषोत्तमच आहे. जी साहेब. मग अजून काय पाहिजे. 15 वाजता पण नाव आलं ते वाजून घ्या ना. हा पुरुषोत्तम आहे की रे. अरे या ना बामनराव. अरे या हे प्रभू आहे मी गेलो आहे वेगळ ठरलो ना मी गेलो आहे. आता इतकं सृष्ट्या गेल्या म्हणून सांगितलं ना ऐकलं काय काय भात नको आहे मुळीच नको. प्लेट बोलावून देऊ तुम्ही. हो या इकडे बसून जातो साईडला. आता लागणार आहे ना. आता तुम्ही पोहोचले जेवढं जवळ मेहनत खूप घेतली ना. आता तर परिणामाची वेळ आहे. आता आता फोड मिळण्याची वेळ आली. आता नाही ना रिझल्ट लागणार. पास होणच आहे ना. बाई एक प्लेट आण बेटा अशी. एक प्लेट पास होणच आहे ना. गडबड नाही करू. नाही पाहिजे भोकात वाटी नाही पाहिजे. काय थांबवून दे शांती पोळ्या आहेत. एक पोळी देऊन टाका. काळजी नाही ते वाटे नको बिलकुल नको. नाही इकडे द्या मला. त्यांना गोड द्या. नाही मी गोड घ्यायची वाटी टाका. हो मला पातळ द्या ना. नाही मला तेच पाहिजे. अजून एक देऊ का. आता तुमची इच्छा काय मला नाही माहिती. रागाने बोलले की प्रेमाने बोलले हे नाही माहित मला. अजून एक देऊ का म्हणून बाबांनी एक सोबत राहा.
हो शास्त्री तुम्हीच्या इकडं हो नाही कष्ट नको नको काही नको माझी एक काम करतो तर लोणचं ना काढून पाय जाणार कढी नको कढी कढी आहे कढी